खरं म्हणजे काँग्रेस पार्टीला कमजोर करणारी माणसं काँग्रेसचेच माणसं होते. हळूहळू कोपरत होते. आता तुम्हाला सांगतो, सोनिया गांधी, राहुल गांधी, मेनका गांधी हे काय करणार हो? त्यांची पिढी तर ह्यातच खपली. आता हे यांना का खपवणार म्हणून ते राजकारणापासून दूर गेले. पण तुम्हाला सांगू काय, लोकांनी त्यांना मनवलं आणि काँग्रेस पार्टीमध्ये घेतलं. तुम्हाला माहिती आहे का साहेब, काँग्रेस पार्टीमध्ये जो पण राहुल गांधीला जो वाईट नाही बोलत तोपर्यंत तो मोठा माणूस बनत नाही. ही 100% मानून घ्या. 2014 साली प्रधानमंत्री त्याचे किती, हे बघा कसा माणूस आहे. त्याला बोलता बी नाही, त्याला चालता बी नाही. खरं म्हणजे त्याला बोलताना येत, चालताना येत होतं. आणि जो नवीन पक्षामध्ये होता तो काय बोलणार. पण खरं म्हणजे तो त्यावेळेस तो पदासाठी पक्का नव्हता. पण आज तो एक जबरदस्त व्यक्तिमत्व झालेलं आहे. प्रधानमंत्री बोलू शकतो. पण तुम्हाला सांगू 100% तो आजही प्रधानमंत्री बनणार नाही. कारण तो प्रधानमंत्री बनवतो, जो प्रधानमंत्री बनवतो तो कधी आपला हा जो मार्ग आहे लोकांमध्ये तो सोडणार नाही. तर त्याला लोकांमध्ये राहायचं आहे ना, तो लोकांमध्ये राहणार आहे. तर जो पद आहे प्रधानमंत्रीचं पद ते कोणा दुसऱ्याला देणार. आणि हे मला वाटतं 10-15 वर्ष असेच देणार तो. नंतर तो बघणार हो. राहुल गांधी एक सर्वसाधारण माणूस नाहीये. खरं त्यांच्या पिढीने त्यांचं खूप मोठं योगदान आहे, राहिलं पाहिजे हो. आज एवढे मोठे आई बनते, त्याची आई, तिचा नवरा खपला, मुलाचा बाप खपला, कोण म्हणणार हो या जागी जायला. खरंच म्हणतात, देशासाठी बलिदान करणं म्हणजे सर्वसाधारण माणसाचा खेळ नाहीये. चला, आपले आई वडील बाबा दादा सगळे बलिदान झाले, पण लोक आज बी आपल्याला नाव ठेवतात. ही मोठी खंत आहे. कारण लोकांना संदेश पोहोचवणारा माणूसच चुकीचा आहे तर काय करणार. तर तुम्हाला काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, सोनिया गांधी, मेनका गांधी व त्यांच्या पूर्वजाचे काही जाणकारी करायचं असेल तर चांगले व्हिडिओ क्लिप काढा आणि बघा की त्यांनी देशासाठी किती मोठं काम केलेलं. चला मित्रांनो, ऐका हो, नंतर बोला. समझने वाले को इशारा काफी. ज्याच्यावर कोणी कुत्र सुद्धा नाही मेलंय, पण वाघासारखे लोक वर्ततात. असे लोक जगात आहेत. खरंच जग खूप डेंजर आहे, समजना बहुत मुश्किल आहे. बाय.